नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण असा महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत जो लाडकी बहीण योजनेबद्दल असणार आहे. आणि या योजनेमध्ये पैसे पडायला सुरुवात झाले की नाही, कधी पडणार आहेत, हे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्याचबरोबर मंडळी, तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील, योजनांच्या रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजी असेल किंवा जी-आर असेल किंवा इतर अधिनियम असतील, यांच्याबाबत तुम्हाला संपूर्ण अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत राहतील. त्यासाठी नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा. तर जाऊयात संपूर्ण व्हिडिओकडे. तर तुम्ही इथे पाहू शकता, थंबनेल तर पाहिलेलंच असेल, लाडकी बहीण योजना, बहिणींना स्वतःच्या हक्काचे पैसे पडायला सुरुवात. तर यामध्ये देण्यात आलेले फेब्रुवारी व मार्चचे पैसे एकाच दिवशी पडणार. तर हा कशा प्रकारे अपडेट आहे ते जाणून घ्या. तर जो काही जानेवारीचा हप्ता होता, जे काही लाडकी बहीण होती त्यांचा जानेवारीचा हप्ता होता, तो 26 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत पडायला सुरुवात झालेली आहे. तर ज्यांचे कोणते काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी लवकर सॉल्व्ह करून घ्यावा. 31 तारखेपर्यंत त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचे. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्यांचे जे काही मागचे पैसे असतील, आत्ताचे पैसे असतील, ते लगेच क्रेडिट होतील. परंतु ज्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, ज्यांना पैसे मिळतात, तर त्यांचे पैसे 26 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे आणि ते कुठेही जाणार नाहीत. जसं क्रेडिट होणार आहे तसं तुम्हाला मेसेज येईल. तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावर मेसेज येईल. जो डेबिटेला अकाउंट असेल त्याच्यावर तुम्हाला मेसेज येईल. तर इथे तुम्हाला नंतर देण्यात आलेले फेब्रुवारी व मार्चचे पैसे एकाच दिवशी पडणार. तर जो काही मार्च आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे, जो काही 10वा हप्ता असणार आहे, 9वा हप्ता असणार आहे, तर ते तुम्हाला एकाच दिवशी भेटणार आहे. हा नवीन अपडेट आलेला आहे. पण हा काही ऑफिशियल अपडेट नाहीये, लीक झालेली बातमी आहे. तर यामधून तुम्हाला जो काही त्याच दिवशी मिळतील असं काही नाही, असं काही निर्णय झालेला नाही एक्झॅक्टली म्हणजे. पण अशी बातमी निघून आलेली आहे, जे काही सूत्रांकडून समजण्यात आलेली आहे. तर एकाच दिवशी फेब्रुवारी महिन्यात एंडिंगला फेब्रुवारीच्या एंडिंगलाही पडू शकतात. कारण मार्च महिन्यामध्ये जे काही पेंडन्सी असतात, जे काही लोड असतं, मार्च एंडिंग असते. तर मार्च एंडिंग असल्यामुळे ते तुमचे पैसे ते फेब्रुवारीमध्येही टाकले जाऊ शकतात. म्हणजे ते पैसे एप्रिलमध्ये न टाकता, कारण एप्रिलमध्ये जे काही नवीन पॅकेज येणार आहे ₹2100 तर तो ₹2100 पॅकेज तुम्हाला एप्रिलमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे जे काही जास्त लोड यावा नाही यासाठी जे काही पैसे आहेत ते फेब्रुवारी, मार्चमध्ये एकाच दिवशी मार्चचे आणि फेब्रुवारीचे एकाच दिवशी तुम्हाला टाकण्यात येणार आहेत. जे काही फेब्रुवारी एंडिंग असेल त्या एंडिंगमध्ये तुम्हाला ते सर्व काही अनुदाने जे काही ₹1500 हप्ता आहे तो टाकण्यात येणार आहे आणि त्यानंतर जो काही नवीन प्रोसेस होईल याच्यानंतर जो काही नवीन पॅकेज जाहीर होणार आहे ₹2100 साठी, तर तो ₹2100 हप्ता आहे ते तुम्हाला एप्रिलमध्ये दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर पाहिलंच असेल. तर असेच जर आपण खूप सारे असे जी-आर असतील, टेक्नॉलॉजी असतील किंवा इतर अधिनियम असतील, शासन निर्णय असतील यांची आपल्याकडे खूप सारी माहिती असते. काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन काढून देऊ. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करा.